ठीक आहे, चला बघा. आपण प्रकरण 5.1 ला सुरुवात करत आहे. सराव संच 5.1. याच्या अगोदर आपण 5व्या प्रकरणाचं सर्व बेसिक घेतलेलं आहे, जे की तुम्हाला 5.1, 5.2, 5.3 मध्ये बघायला मिळणार आहे. आता 5.1 एकदम सोपी प्रकार आहे. 5.1 ओके. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला फक्त काय दिलेलं आहे, तरी शक्यता काढायची. काय काढायचे? फक्त शक्यता, म्हणजे काय होऊ शकते, काय होऊ शकते. आता एक्झाम्पल बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न पहिला आहे, खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय काढायची आहे? शक्यता काढायची आहे. बघा प्रश्न पहिला, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. म्हणजे तिला काही पर्यटन स्थळं आहेत की जिला माहिती आहे समजा त्यांची. ओके. त्यातील एका ठिकाणी, किती? एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. ओके. आता ठिकाण कोणकोणते आहेत बघा. अजिंठा आहे, महाबळेश्वर आहे, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, अंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन, असे काही ठिकाणं आहेत. आणि काय दिले की ते एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ते जाणार आहे. आता एका ठिकाणी जाणार आहे म्हणजे याच्यापैकी कोणत्या तरी एका ठिकाणी जाणार आहे ते. आपल्याला काय काढायची आहे? शक्यता काढायची आहे. काय काढायची आहे? शक्यता, म्हणजे कोणत्या ठिकाणी ते जाऊ शकते. मग आता ते कुठे जाऊ शकते रे? तिला माहिती असलेलं हेच ठिकाण आहे, दुसरी तिला माहिती नाहीये, म्हणून ती याच ठिकाणी जाणार आहे. एक तर अजिंठ्याला जाणार आहे, महाबळेश्वरला जाणार आहे, किंवा कुठे जाणार आहे? लोणार सरोवरला जाणार आहे. ओके. किंवा ताडोबा अभयारण्यामध्ये जाणार आहे, किंवा अंबोलीला जाणार आहे जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो, किंवा रायगडला जाणार आहे, माथेरानला जाणार आहे, किंवा आनंदवन या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे ती या ठिकाणी जाऊ शकते. ओके. एवढी शक्यता आहे किती या. मग हे टोटल शक्यता किती आहे? नेमकी टोटल शक्यता किती आहे बघा. हे काय आहे रे बघा. अजिंठा 1 बघा, 1, 2, लोणार सरोवर 3, ताडोबा अभयारण्य 4, आंबोली 5, रायगड 6, माथेरान 7 आणि 8. म्हणजे टोटल इथं शक्यता आहे 8. मग आपल्या उत्तर कसं लिहायचं? चला बघा, उत्तराकडे लक्ष द्या. वनिताला 8 प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. किती? 8. म्हणून या यादृच्छिक प्रयोगात शक्यता किती आहे? शक्यता 8 आहे. किती आहे? 8 आहे. कारण तिला माहितीच 8 आहे, तर त्या 8 पैकी 8 कोणत्या एका ठिकाणी जाणार, म्हणजे टोटल शक्यता किती आहे? 8 आहे. आता यादृच्छिक प्रयोग, इथं काय शब्द प्रयोग केलेला आहे मी? यादृच्छिक म्हणजे रॅन्डमली सांगायचं आपल्याला, कुठे जाऊ शकते. आपल्याला थोडी ना माहिती कुठे जाणार आहे, पण आपल्याला हे माहिती आहे की ते याच्यापैकीच एका ठिकाणी जाणार आहे. ओके. यादृच्छिक म्हणजे काय? अंदाजे. ओके. माहिती नसताना. ठीक आहे, चला पहिला प्रश्न झाला, लिहून घ्या प्रॉपर. चला आता प्रश्न दुसरा. ओके. दुसरा प्रश्न काय म्हणते बघा. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. ओके. आता सर्वात पहिले तुम्हाला माहिती असेल की आठवड्यातील वार किती आहेत? 7 आहेत. कोणकोणते आहेत सांगा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ओके. आता हे सर्वांनाच माहिती की टोटल वार किती आहेत रे? एका आठवड्यात वार किती आहेत बघा. एका आठवड्यात 7 वार असतात. किती वार असतात? 7 वार असतात. कोणकोणते? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग साहजिक आहे यादृच्छिक पद्धतीने निवडायचं. यादृच्छिक पद्धतीने शक्यता काढायची. यादृच्छिक म्हणजे काय? रॅन्डमली. काय रे? रॅन्डमली. ओके. रॅन्डमली म्हणजे काय? एका पिशवीमध्ये काहीतरी कॉइन्स आहेत, 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे. त्याच्यामध्ये आपण अंदाजे असा हात टाकला आणि त्यातला एखादा कॉइन काढला. मग आपण माहिती असं बघून काढला का? नाही. आपण कसा काढला? डायरेक्ट यादृच्छिक पद्धतीने काढला, म्हणजे रॅन्डमली काढला. जो हाती आला तो, त्याला काय म्हणतात? यादृच्छिक पद्धत. मग इथं वार 7 आहेत. किती वार आहेत? 7 वार. मग शक्यता किती येणार? 7च येणार आहे. एकदम साधी सिंपल गोष्ट आहे. उत्तर असं लिहायचं, एका आठवड्यात 7 वार असतात, म्हणून या
यादृच्छिक प्रयोगात शक्यता 7 आहे. किती आहे शक्यता? शक्यता 7 आहे. बस झालं, एवढं साधं सोपी आहे. चला घ्या स्क्रीनशॉट. चला प्रश्न तिसरा. काय प्रश्न तिसरा बघा, आता लिहिलाय. पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आणि पत्ता काय असते, ज्याला आपण प्लेइंग कार्ड्स म्हणतो इंग्लिशमध्ये, हे मी बेसिक लेक्चर जे दुसरं आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेलं आहे की पत्ता एकूण किती असतात, लाल किती, काळे किती, त्याच्यामध्ये इस्पई, किल्वर, ओके, असे सर्व तुम्हाला दिलेले आहेत. फेस कार्ड किती असतात, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. मग हा प्रश्न आपण डायरेक्ट सोडवू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असेल म्हणजे पत्त्याची गड्डी आहे अशी, ओके, पूर्ण नवीन. त्याच्यामध्ये आपण अंदाजे असं कोणतं पण पत्ते काढलं, कोणतं निघेल काही सांगता येत नाही, पण किती निघू शकतात हे आपण सांगू शकतो. शक्यता किती आहे रे, किती असतात पत्त्यामध्ये? चला बघा, पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात. म्हणून या यादृच्छिक प्रयोगात शक्यता किती आहे? 52 आहे. बघा, साधा सिंपल प्रश्न आहे, फक्त आपल्याला काय काढायची होती? शक्यता. प्रश्न कधीही गणितामध्ये कधीही प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे. एकदा प्रश्न समजला म्हणजे आपल्याला 50% उत्तर आलं. ओके, मग इथं प्रश्न काय म्हटलेला आहे की फक्त आपल्याला काय काढायची आहे? शक्यता काढायची आहे. काय काढायची आहे? शक्यता. मग साधी सिंपल गोष्ट आहे की जर पत्त्याच्या कॅट टोटल किती आहे? 52, म्हणजे शक्यता किती येणार आहे आपली? 52 येणार आहे, कारण पत्त्याच्या कॅट मध्ये असतातच 52. ओके, चला घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला बघा, 5.1 मधला सर्वात शेवटचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न समजून घ्या. बघा काय म्हणते प्रश्न. प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे असे कार्ड असतील, छोटे छोटे कार्ड असतील आणि प्रत्येक कार्डावर संख्या लिहिलेल्या, प्रत्येक कार्डावर एकच संख्या लिहिलेली आहे. अशी किती कार्ड आहेत? 10 पासून 20 पर्यंत आहेत. किती? 10 पासून 20 पर्यंत आहेत. तर एका कार्डावर असेल 10 नंबर, दुसऱ्या कार्डावर 11, 12, 13, चल या आतमध्ये. हा, अशा प्रकारचे कार्ड असतील. आता बघा कार्ड कोणकोणते आहेत तर बघा, आता कार्ड म्हणजे काय रे, अशा 2 कार्ड असतील बघा, हे असे कार्ड असतील. प्रत्येक कार्डवर एकच संख्या राहणार आहे. मग आणि संख्या किती पासून किती पर्यंत आहे? हा, सांगा रे, झोपू नका, नाही मोठा कार्ड झाला. चला, असे समजा एक्झॅक्टली असे कार्ड राहते. ओके, आता मेन म्हणजे जर आपण प्रश्न थोडा घाईमध्ये सोडवला बोर्ड एक्झाम मध्ये, तर काय होते की प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंत जर म्हटलं, लगेच आपल्याला माइंड मध्ये क्लिक होते 10 पासून 20 म्हणजे असे 10 कार्ड असतील. किती कार्ड असतील? 10. पण ऍक्च्युअल मध्ये असे 10 कार्ड नाही आहेत. ओके, तर किती आहेत बघा, इथे असेल 10 पासून 20 पर्यंत ना, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती झाले कार्ड मग बघा बरं. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 कार्ड आहेत. किती आहे टोटल? 11 कार्ड आहेत. त्याच्यामुळे घाई करायची नाही बिलकुल, कधीही प्रश्न समजून घ्यायचा. चला मग टोटल आपल्याला कळालं की अशी किती कार्ड आहेत रे? 11. अशी, हा, एकूण अशी लिहा, काही फरक नाही पडत. एकूण अशी 11 कार्डे असते. तुम्ही कार्ड किंवा इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर कार्ड्स लिहा. ओके, कार्ड्स असतील. ओके, म्हणून
या यादृच्छिक प्रयोगात शक्यता किती आहे? 11 आहे. चला, एकदम साधा सिंपल चिरकुटचा प्रश्न होता. आन्सर एकदम साधा सिंपल आहे. आपल्याला काय फक्त शक्यता काढायची होती. ओके, एकदम साधं सिंपल होतं. इथं तुमचं सराव संच 5.1 संपलं. असंच आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे मॅथ 1 आणि मॅथ 2 चा. त्याच्यामुळे जॉईन जे चॅनल आहे आपलं त्याला सबस्क्राईब करून घ्या. ओके, जर काही प्रॉब्लेम असतील, एखादा पॉईंट समजला नसेल, विचारायचा असेल तर कमेंट करा. आपण त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यांना पण ऑफलाईन क्लास हवा आहे त्यांनी पहिली कमेंट वाचा ज्याच्यामध्ये ॲड्रेस दिलेला आहे. आणि आपला जो क्लास आहे तो शेगावमध्ये आहे. ओके, चला तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. चला.